नमस्कार, इस वक्त मौजूद है मुंबई के भाव के लगभग टर्मिनल में, जहाँ पे आपको पता होगा कि आज कहीं ना कहीं मुंबई में तनाव जिंदगी में ट्रैफिक को लेकर बहुत बड़ी समस्या है। लेकिन आज इसी तरीके का एक प्रोग्राम है जो रोड है, जिसमें बात की जा रही है, इसका उद्घाटन है आज यहाँ के मुख्यमंत्री और विशेष जो मंत्री हैं माध्यम मंत्री, उनके द्वारा आज यहाँ पे M2M फेरी का जो उद्घाटन है वो किया जाएगा। चित्रदुर्गा, मुंबई से चित्रदुर्गा की तरफ 6 घंटे का सफर तय करके ये बोट वहाँ पर पहुँचेगी। लोगों को काफ़ी आरामदायक महसूस होगा, क्योंकि आज चाहे हम ट्रेन की बात करें या फ्लाइट की बात करें या सड़क मार्ग से जाने वाले लोग हैं, जो कहीं ना कहीं उन्हें काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। आज जो हमारे पीछे आप जो बोट देख रहे हैं, यही बोट है जो M2M फेरी से कहा गया है, और यही बोट आज यहाँ से रवाना होगी चित्रदुर्गा के लिए, जो मुंबई से रोरो सेवा सुरू झालेली आहे. काय एकंदरीत होळी पण येते आणि त्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत जे यात्री आहेत त्यांना किती लाभ होईल याचा? नक्की लाभ होईल. कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज ही बोट निश्चित पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मदत करेल. पर्यटन आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रामध्ये ह्या बोटीमुळे निश्चित पद्धतीने वाढ होईल. मुंबईला जेव्हा आपण कोकणाला जोडतो तर त्याचे असंख्य महत्त्वाचे फायदे जे वर्षानुवर्ष अभ्यास केलेले आहेत, अनुभवलेले आहेत, आणि म्हणून मला वाटतं की आजचा दिवस हा कोकणाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. सर, एक महत्त्वपूर्ण विषय ई चलानला घेऊन मोठं आंदोलन सांगण्यात आलेलं आहे 5 तारखेला. कशाबद्दल? ई चलन संदर्भात ट्रान्सपोर्ट युनियनच्या माध्यमातून मोठ्या संख्येत आझाद मैदान इथे ते धडकणार आहेत. त्या संदर्भात त्यांना कसं न्याय देता येईल या संबंधित खात्याचे मंत्री, परिवहन मंत्री त्या लक्ष घालतील, आणि जेणेकरून त्यांचंही कसं समाधान करू शकतो हे सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू.